अविनाश करी आपुले आयसे, लावी मनापिसे गोविंदाचे. एकदा का त्या भगवंताची गोडी लागली की आपण अजिबात बाजूला जात नाही. पण भगवंताची गोडी लागावी लागते. गोडी लागण्यासाठी काय करावं लागतं तर पहिलं संगत महत्वाची असते. आणि जर तुम्हाला चांगली संगत झाली, सत्संगत लाभली तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण सहज घेऊ शकता. पण जर तुम्हाला संगतच चांगली नाही लागली तर तुम्ही भगवंताचं नाव घ्याल का? नाही घेणार. तसं महाराज सांगतात की अविनाश करी आपुले आयसे. तो भगवंत परमात्मा आपल्यासारखं करून घेतो, नवे नवे आपल्याला देव करून टाकतो. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्ही एकदा जन्माला आलाय ना तरी एकदा मरा, आणि तुमची कीर्ती असणारी ना ती मागं उत्तम राहिली पाहिजे. आपलं कुणीतरी नाव काढलं पाहिजे की बाबा व्यक्ती चांगली होती. आज आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे की आजची ही कीर्तन सेवा कशा निमित्त आहे. तर महादेव श्रीरंग भोसले हे आपणा सर्वातून गेल्या वर्षी या दिवशी निघून गेले. आता त्यांच्या मरणाचा सोहळा एवढा मोठा होते, ह्याच्यावरने विचार करा की तुका म्हणे एका मरणेची सरी. आज त्यांची आठवण आपल्याला का झाली किंवा आजचा दिवस कोणता आहे तर आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तुम्ही किती अट्टहास केला ना की आम्हाला या दिवशी मरण यावं तरी सुद्धा येणार नाही का? तर त्यासाठी बहुत जन्माचं पुण्य लागतं. आणि आपण तर सगळ्यांनी आपल्या महात्म्याला अगदी जवळून पाहिलेलं आहे. पण भगवंताची उपासना करत असताना, भगवंताचं नामस्मरण करत असताना सहज का होईना त्यांच्या कानावरती पडलेलं. जीवनात आल्यानंतर उपास तापासही त्यांनी केलेले आहेत. आणि आज हा 5 पर्वापैकी एक पर्व महाशिवरात्रीचं पर्व आहे. आणि महाशिवरात्रीच्या या पर्वा दिवशी गेल्या वर्षी महादेव श्रीरंग भोसले यांनी आपला देह ठेवला. आणि आज देह ठेवला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ते महादेवाला जाऊन मिळाले होतेच महादेव आणि जाऊन महादेवाला मिळाले. ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलायची गरज नाही असं मला वाटतं. कारण वीर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. साधूचं मरण ह्या त्याच्या स्थितीवरून, त्याच्या ह्याच्यावरून ओळखलं जातं. तसं माणसाने जीवनात काय केले त्याच्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण किती केले, देव आपलासा किती करून घेतलाय. आणि जर तुम्ही देव आपलासा करून घेतला तरच तुम्ही भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू शकता. आणि जर तुम्ही देव आपलासा नाही केला ना तर त्याला देव जवळ आलेला सुद्धा दिसत नाही. किंवा आपण देवापर्यंत जातो. बघा आपल्या जीवनात प्रसंग असे घडतात की आम्ही देवाला जातो पण देवळापर्यंत जात नाही. काहीतरी कारणास्तव तिथून माघारी फिरतो. का बरं? कारण आपलं काहीतरी पाप अडवालेलं असतं आणि तो भगवंत आपल्याला जवळ येऊ देत नाही. तसं आज महादेव श्रीरंग भोसले यांनी आयुष्यात काहीतरी पुण्य केलेलं असावं म्हणून आजच्या तिथीला त्यांनी देह ठेवला. आणि आज त्यांचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्ताने अभंग घेतलेला आहे. आज महाशिवरात्रीचं पर्व आहे. असं वाटत होतं की शिवभोळा चक्रवर्ती आज प्रख्यात अभंग आहे, पण आज नानांचं श्राद्ध आहे आणि शिवभोळा चक्रवर्ती हा अभंग नाही घेता येत. म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये हा अभंग निरूपणासाठी घेतलेला आहे. विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये. तो भगवंत आपलासा करून घ्या असं महाराज आपल्याला सांगतात. पण महाराजांनी आपल्यालाच का सांगितलं की तो भगवंत आपलासा करून घ्या? कारण पशु पक्ष्यांना काही यातलं ज्ञान नाही. फक्त आपल्याला ज्ञान आहे. आपल्याला समस्त सांगितल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करा, हाताने टाळी वाजवा. आता त्या वासराला किती जरी सांगितलं गप्प बस तर ते गप्प बसल का? त्याला जर इथून थोडंसं बाजूला त्याच्या असणाऱ्या त्याची आई मावशी कोण असेल ते लांब नेऊन बांधले तर ते एकटं इथं ठेवले, ते ओरडल्याशिवाय राहणार आहे का सांगा? ते ओरडणारच आहे. त्यामुळे जर जमलं तर बांधा, नाही तर राहू द्या, काही हरकत नाही. त्याचंही काहीतरी पुण्य असेल, भगवंताचं नामस्मरण त्याच्या कानावर पडायचं असेल. कारण महाज्ञानाने सुद्धा ह्या पशु पक्ष्यांवरतीच प्रेम केलेलं आहे. कारण ह्या घरात असताना मला वाटतं आपणचं सगळं जसं लक्ष्मण भैयाने साथ दिली ना तशी प्रभू रामचंद्रांना जरी लक्ष्मण भैयाने साथ दिसली तशी रामाप्पाला सुद्धा महाज्ञानाने साथ दिलेली. आणि हे सगळं करत असताना काही जनावरांचं काहीतरी पुण्य असेल म्हणून ते या ठिकाणी आहेत. आणि पुण्य असेल तर ते ओरडणार नाहीत, पुण्य नसेल तर ते परत ओरडतील असं त्या विठ्ठल
उपदेश केलेला आहे की तुम्ही भगवंत आपलासा करून घ्या. भगवंतच का आपलासा करून घ्यायचा? कारण तुम्ही म्हणाल ह्या संसारात माझा मुलगा आहे, माझी बायको आहे, माझा नवरा आहे, माझी मुलं आहेत, माझे शेजारी पाजारी आहेत, पण हे सगळे कसे? तर हे फक्त दिल्या घेतल्याच्या सोबतीत. जर तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्याला नाही काही दिलं ना तर ते लगेच म्हणतात ती व्यक्ती चांगली नाही. किंवा आपण संसार करत असताना आपल्या मुलांसाठी जरी नाही काही करून ठेवलं तरी मुलं म्हणतात आमच्यासाठी तुम्ही काय केले. म्हणजे जन कसं आहे तर जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. म्हणून हा परिवार सुद्धा आपला नाही, हे धन सुद्धा आपलं नाही. म्हणून काय आपलं आहे तर तो फक्त भगवंत आपला आहे. म्हणून तो भगवंत महाराजांनी आपल्याला आपलासा करून घ्यायला सांगितलेला आहे. पण हा भगवंत आपलासा करून घेत असताना आमचं चित्त एका जागेवर राहत नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे तर संतांची संगत केली पाहिजे. जर संतांची तुम्ही संगत केली तो भगवंत आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी आपल्याला उपदेश केलाय की बाबा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा. कारण आपण विसरलोय. काय विसरलोय? की बाबा आम्हाला हा जन्म परत मिळणार नाही. पण आम्हाला असं वाटतं की हा जन्म आम्हाला परत मिळेल, आम्ही आत्ता नाही उद्या करू. मला सांगा पुढचा क्षण तुमच्या हातात आहे का? आज तुम्ही इथं कीर्तनात बसलेले आहात, मला सांगा उद्याचं तुम्ही कीर्तन असेल कुठं तर तुम्ही जाऊ शकता ही तुम्ही गॅरंटी द्याल का? नाही देऊ शकत. कारण तुम्हाला एक उदाहरण सांगेल. हस्तिनापूरमध्ये भीमदादांनी त्यांच्या वाड्यामध्ये एक घंटा होती आणि ती घंटा वाजवायची. कधी वाजवायचे तर कुठली गोष्ट एखादी अघटित घडली ना तर त्या ठिकाणी घंटा वाजवली जायची. आणि एक दिवस आमच्या धर्मराजांकडे एक व्यक्ती आली आणि त्यांना काही पैसे हवे होते. आणि पैसे हवे होते म्हटल्यानंतर ते गेले आमच्या धर्मराजांकडं आणि धर्मराजांना सांगितलं मला पैसे हवेत. धर्मराजांनी सांगितलं तुम्ही उद्या या. उद्या या म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला वाटलं ठीक आहे, आपणही संसारी जीवन जगत असताना असंच म्हणतो आज नाही तुम्हाला आम्ही काही देऊ शकत, तुम्ही उद्या या. कारण आपल्याला माहिती असतं की आम्ही उद्या जगणार आहे. तसं धर्मराजांना वाटलं की आम्ही उद्या जगणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही उद्या या. त्या क्षणाला भीमदादा आले आणि विचारलं का आला होता? त्यावेळेस सांगितलं मी काहीतरी पैशाच्या अडचणीने आलो होतो. आणि धर्मराजांनी सांगितलं की उद्या या. भीमदादा थोडेसे हसले आणि जाऊन त्या ठिकाणी मोठी घंटा होती ती वाजवायला चालू केली. आणि घंटा वाजवायला चालू केल्याबरोबर नगरातले सगळे लोक गोळा झाले. अरे काहीतरी अघटित घडलं, या ठिकाणी घंटा वाजवायला चालू केलेली. धर्मराजालाही वाटलं आपल्या नगरात काहीतरी अघटित घडले. धर्मराजा सुद्धा बाहेर आले आणि त्या ठिकाणी सगळा गाव गोळा झालाय. धर्मराजा विचारतात की बाबा काय अघटित घडलं, ही घंटा कुणी वाजवली? भीमदादा सांगतात घंटा मीच वाजवली. आणि मग काय अघटित घडले? भीमदादा म्हणतात ह्या सगळ्या समाजाला सांगू द्या की माझे दादा उद्या जिवंत राहणार आहेत. दादांना असं वाटतं की उद्या दान देण्यासाठी मी उद्या जिवंत राहणार आहे, हीच एक गोष्ट अघटित आहे. बरोबर आहे? म्हणजे असंच आम्हालाही वाटतं की आम्ही उद्या जिवंत राहणार आहे, पण आपल्याला माहित नाही पुढचा क्षण कसा आहे. क्षणभंगुर नाही भरवसा परसावन तुला मायाचा काही नजरे बदलावडेल बासा पुढे विचार कर आहे वसागा. क्षणभंगुर नाही भरवसा परसावन तुला मायाचा काही नजरे भारे सावध तोडा माया आशा, पुढे काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे उचार थोर आहे वळसागा. क्षणभंगुर आपल्याला क्षणाचाही भरवसा नाही, माशी पाक पाकडे तो हे सरे. आपल्या जीवनाचं कसं झालंय बघा, माशीला पंख हलवायला वेळ लागतो ना तेवढा सुद्धा वेळ आपल्याला जीव जायला लागणार नाही. आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांना असं वाटलं असेल का मी पुढचा दिवस किंवा पुढची मीटिंग अटेंड करणार नाही? सकाळी निघाले ते 8 वाजता आणि त्यांच्या मायभूमीत येऊन त्यांचा देह पडला. म्हणजे आपल्याला ह्या जीवनाचा अर्थ समजलेला नाही की पुढचा दिवस आमच्यासाठी कसा येईल म्हणून आपण कसं वागतोय, तर आम्ही आमच्या मनाने वागतोय. पण आपण आपल्या मनाने नाही वागायचं. आपुला तो एक देव करून घ्यावा, तो भगवंत आपलासा करून घ्यायचा आहे.
बरं तुम्ही म्हणाल की आम्ही भगवंत आपलासा करून घेतला तरी आमच्या जीवनात दुःखच कसं काय? तर ज्याच्या जवळ देव आलाय ना त्याच्या जीवनातच दुःख आहे. समजून चालायचं की भगवंत जवळ असेल तर दुःख आहे म्हणून समजायचं. कारण जर तुमच्या जवळ भगवंत आहे हे तुम्हाला लक्षात येत नसेल, जर सगळं सुखच असलं तर तुम्हाला देव आठवेल का? सुखात भगवंताचं स्मरण होईल का? तर सुखात भगवंताचं स्मरण होत नाही, दुःखातच भगवंताचं स्मरण होत असतं. म्हणजे ज्याच्या जवळ देव आहे ना तोच दुःखी आहे, काहीतरी कारणाने पीडित आहे. आपण ते थोडंसं पुढं पाहू की दुःख जीवनात किती आहे आणि दुःख जीवनात असताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण करणं किंवा ह्या पशुपक्ष्यामध्ये ह्या प्राणी मात्रामध्येच देव पाहणं. पण आम्हाला ते विसरले तया थोर झाली हानी पचतील खाणे 84च्या आम्ही हे विसरून गेलोय. आणि विसरून जाऊन काय केलंय तर आम्ही नको त्या मार्गाने उन्मत्त मार्गाने वागायला लागलोय. कारण हे मनच तसं आहे की मन चंचल आहे. ह्या मनाला फक्त कसं झालंय, एक दृष्टांत पाहिलेला आहे आपण की सुरुची आणि सुनीती. आपल्याला सुनीतीने वागायला आवडत नाही, सुरुचीने वागायला आवडतो. म्हणजे रुची म्हणजे चव. जर जिभेला चांगली चव लागली ना तर ते आपल्याला आवडतं. पण आपण आता पाहतो की जेवढं चांगलं चवीला आहे ना ते शरीरासाठी हानिकारक आहे. तसं चांगलं आपल्याला आज वाटतं की हे आम्ही चांगलं वागतोय, पण पाप आणि पुण्याचा हिशोब त्या भगवंताकडे. आणि आम्हाला जरी वाटत असलं की आम्ही पुण्य करतोय पण आमच्या हातून न कळत का होईना पाप घडत असतं. त्यामुळं आलेला प्रत्येक समोरचा व्यक्ती ना त्याच्यात देव पाहायला शिकलं पाहिजे. नाही तुम्हाला देवळात जाता आलं तरी जाऊ नका, पण त्या येणाऱ्या समोरच्या व्यक्तीमध्ये देव पहा. पण आम्ही तसं करतच नाही. आम्ही काय करतो, ते देवाला जाण्याच्या नादात घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींची हेळसांड करतो. का तर आम्हाला तो देव आपलासा करून घ्यायचा. तो देव नाहीच हो, तुमच्यात आणि माझ्यात देव आहे. तो देव तुम्ही पाहायला पाहिजे. महाराज आपल्याला सांगतात की आपला तो एक देव करून घ्यावा. मग कोणता देव एक करून घ्यावा? आज आम्ही देव एक करून घ्यावा, देव एक करून घ्यावा म्हटलं की सोमवार आला की काय करतो, हर हर महादेव किंवा ओम ओम नमः शिवाय.